वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. आता आज ड्रायव्हर चेंज आहे आमचं. आज ड्रायव्हर स्वतः बघू शकता तुम्ही कोण आहे. काय पेचाना. काय पेचाना बाबा इथं गप्पा. तर आज आम्ही चाललोय आता संध्याकाळचं स्टार्टिंग केली आहे ब्लॉगची. तर आज आम्ही चाललोय जेली आणायला. आता जेली आणायला कुठल्या कासपाटात चाललोय कारण आम्ही लोणावळ्याच्या दुसऱ्या टोकाला नाही म्हणणार येणार मध्यंतरामध्ये. बाई तुम्ही बघू नका जेली कुठं बनते आणि आम्ही कुणाला चित्या बनवतो. अजिबात बघू नका, बघण्यासारखं दृश्य नाहीये. तर जरा मी स्टॉप करतो आणि मग जेली घेऊन निघाल्यावरती तुम्हाला नाही, सांगतो. जेलीचं ठिकाण पण दाखवतो ना, थांबून ना तुम्हाला. नको नको भाई नको. तर आम्ही आलोय एका बोळात कुठल्या तरी. भोसडीच्या मला दुकानं विकायची. पण आपलं काय नाही काय एवढं पण घाण नसतं म्हणजे. असं पण घाण नसतं, मी मजाक करतोय. वो तो मजाक चालू आहे थोडासा. मला आणि- सवय असे अधून मधून करत असतो हा मी. समोर बघा घाचकन घातली गाडी. हा. आम्ही अधून मधून अशी करत असतो मजाक. तो वो थोडा मजाक मस्करी चलना चाहिए ना गाइस, जिंदगी में कुछ मजा बिजा कुछ उखाड़ नहीं पाया तो मजाक तो वो तो होना ही चाहिए. नहीं चाहिए. तर चला आता चिक्कीचं ठिकाण बघू. चिक्की नाही, सॉरी जेली जेली मऊ मऊ. मऊ मऊ जेली जेली. तर गाइस आपण आलेलोय या ठिकाणी आणि बघू शकता याला तुम्ही. मागे घे रे तू. आता हे मला धरून बसायचंय. आता मला चॅलेंज आहे की हे धरून तुझ्या ऑइल गाईस डब्बाई डब्बा डब्बाई डब्बा इथं पाकिटच पाकिट नुसतं धूर नुसतं काच करागर गुप करागर नुसतं. मग आता कसं आहे निघतो आम्ही. दिसतंय का आम्ही अंधारात नाही दिसणार, आम्ही बाहेर जाऊन बघू तुम्हाला. हा अरे इथं पक्या खड्डे मुड्डे गाईस आणि इथे असं तुम्ही बघू शकता याच ठिकाणी पडलं तुम्ही. इथं पका डीजे बीजे लावलाय काहीतरी शॉट असणार आहे. याच्या आईचा गावात पाहिजे खाता खाता नाही हे खड्डे बिड्डे राव काम करतात ते. आणि गाईस हे लोक बिक बघतात मला काय घंटा फरक पडत नाही गाईस, बघू दे. अच्छी बात आहे. हा तर मग आता चिक्की जरा नीट चिक्की म्हणतोय जेली जरा नीट ठेवतो आणि परत मिळतो तुमच्या संग. तर जरा भेटू तुम्हाला. म्हणतो अशू फ्रंट कॅमेराचं रे ते याच्याकडं LGचा विंग म्हणून एक फोन यायचा पहिला. 8 वर्षापूर्वी. मध्यंतरात आलता. अरे मी फ्लॅश लावायचं विसरलो फ्रंटला राव. हा तर आता 8 वर्ष झाले त्या गोष्टीला. तेव्हा LGने कर्व डिस्प्ले आणि स्विंग डिस्प्ले काढलेला, म्हणजे असा तो फोन स्विंग होतो. मी दाखवल तुम्हाला. तर आता तो खूपच खराब झालाय. तर याने तोडला फोडला होता. तो अख्खा रिस्टोर केला फोन. तोडला फोडला होता तरी हा वापरत होता. तर पैसे की बहुत कमी आहे. हा होतो हे. आणि मी काय म्हणतोय आता महाराजांच्या चौकात काढ, आपल्याला ते घड्याळवाल्याकडे पण भेटून जाऊ ना. गाड्यावाल्याकडेच जायचंय ना. हा. मग आता घड्याळवाल्याकडे एक घड्याळ दिसतं. तर घड्याळवाल्याचं पण दाखवणार नाही याचं ते फोनचं कॅमेराचं काम पण करायचंय. पण आमचा माणूसाचे पेपर चालू आहेत आता. तर सध्या ITI लास्ट इयरला आहे. पण तो फोनचं काम लय भारी करतो. काळे आम्ही आमची माणसं आम्ही अशी पेरून ठेवलं तर आम्हाला हा. जे काम करायचे आम्ही त्यांच्याकडेच जातो. त्यांच्याकडे जातो. ठीक सो आता हे आमचं पोलीस स्टेशन लोणावळ्याचं. आमचं म्हणजे आमच्या बापाचं नाहीये. हा पण आमच्या हा, लोणावळ्याचं म्हणजे आमचं. आपल्या लोणावळ्याचं म्हणता येईल. हा. हा आणि नगर परिषद आणि नगर परिषद आणि पोलीस स्टेशनच्या लाईनीतच असलेलं गाड्याचं दुकान. गाड्याचं दुकान आता अंकल आहेत असं, पण तो दादा नाहीये. त्या अंकलला विचारू आपण काय सीन आहे. आता आशी तू बस इथंच आणि महाराजांचं पुतळं बघू शकता. सो येतो अंकलला भेटून बघू अंकल काय म्हणतो. गाईज आम्ही जिंदगी में कुछ तो अच्छा हुआ. ते जे घड्याळ दिलतं माझ्याकडे एक जुनं ऑटोमॅटिक घड्याळ होतं जे असं स्प्रिंग दिले की चालतं विदाऊट सेलवालं विंटेज. आणि आता त्याला मी घोडा लावणार आहे. आता मी गायब करणार येते. आता देत नसतं मी. आता बघू उद्या त्यांनी बोलवलंय, ते म्हटले चेक करतो आणि सांगतो. सो मग बघू आता काय होतंय. आणि आता तर निघलो आम्ही घराच्या रोडला एवढी जेली वगैरे घेऊन.
आणि जरा अशू अवघड परिस्थितीत गाडी चालवत. गाडी चालवतोय. आणि माझं एक अजून एक वॉच होतं टायटनचं. सो लय गर्दी आहे काय, लोक तोंडाकडे बघतात ते. बघू दे, मला काही घंटा फरक पडत नाही. याच ब्लॉग मध्ये दोनदा म्हटलं, कारण लिटरली असे सिटीजन असतात तिथं, म्हणजे नाही माणसं नाही 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 असतात, आमच्या बघतातच. आमच्या इकडच्यांचं कसं माहितीये का, की जोरात जोरात. आमच्या इकडच्या लोकांना असं वेगळं काय दिसलं ना तर लय आश्चर्यचकित होतात. हा, म्हणजे आश्चर्यचकित म्हणजे हा? यांनी हा असं ते प्रकरण लय बेकार आहे. आणि हे जास्त गुण माहिती नाही बायकांमध्ये असतात. जे हा. आता तुम्हाला असं वाटेल की चायला हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये बायकांना का बोलतो, पण हे काही गुण बायकांमधल्या माणसांना पण असतं. माणसांमधलं बायकांना. नाही नाही बायकांमधल्या माणसांना असतं. तर म्हणून मी बोलतो बरं का, म्हणजे असं हे नाही, मी असं पुन्हा टार्गेट वगैरे नाही करत कधी. आणि माझा तो उद्देशही नाही, म्हणजे एवढं चांगलं मी कसं बोलू शकतो, काय घातली करत नाही, अभी कैसा है तो है. हे म्हणजे असतं काहीतरी बघितलंय मी. आईला गाईज नेक्स्ट सीन. आता आलोय आम्ही कुमार रिसॉर्ट या हॉटेल पाशी. आणि रोजची गर्दी बरं का, ही रोजची रोजची गर्दी गर्दी म्हणजे दाखव जरा. च्या आईला. जे कालच्याला हे बघा. आम्ही दाखवलं. हे बघा, माग पण बघू शकता, मागचं पुढं पण बघू शकता. म्हणजे गर्दी म्हणजे लय डोक्याला ताप आहे गाईज. म्हणजे लोणावळ्यात यायचं म्हटलं ना, तुमचं 1-1.5 तास इथं घालवायचं आहे म्हणूनच यायचं. हा, पण इथं गाड्या चालवणारले भारी 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 म्हणजे नाही तसे पुण्यात एवढी शाणे असतात, म्हणजे पिंपरीत जेवढी आहेत ना त्याच्यापेक्षा तरी खरंच चांगली आहेत भाई. म्हणजे म्हणू शकतो आपण जरा चांगली गाडी चालवतात कम्पेअर टू TCMC पुणे. म्हणजे आपल्या तिकडे कसं शॉट असतो. रागीन भाई का बस, असं काय कोणाला काय compare नाही नाही हे बघ, मी करायचं. कोणाला टार्गेट करत नाही भाई, पण आहे ते आहे. काय काय लोक असले डेंजर असतात ना काही, अशी म्हणजे आमच्यासारखी अशी गाडी भोंग 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 घालतात आणि एखाद्या वाकडी गाडी घालून ठेवतात आणि गर्दी. म्हणजे कशाला उगाच गर्दी करायची, काय पॉइंटच नाही ना गर्दी करून. आपलं शांतीत थांबा, जरा जाऊ दे, गर्दी लागतो वेळ मान्य आहे, पण थोडा वेळ तर दिलाच पाहिजे ना. आता गर्दी संपायला आता एवढ्या सगळ्यांनी गाड्या घेऊन ठेवल्यात. आणि आता PMPL वाल्यांचं तुम्हाला माहितीच असेल की दुप्पट पैसे गेलेत. तर मग लोकांनी पण म्हणत असेल काय राव, इथलं इथं जाण्यात राव 40 रुपये द्यायचे त्यापेक्षा 20 रुपयाचे पेट्रोल मध्ये रिटर्न येतो. मग आता गव्हर्नमेंटची पण चुकी म्हणता येईल. आम्हाला कुणाला टार्गेट नाही करायचं बरं का, नाही तर आम्हाला लगेच नाही, मी target करतोय होतं. PMPL ला टार्गेट, कारण यांनी कसले पैसे वाढवले आम्हाला काय माहिती नाही, पण यांनी प्रमाणाबाहेर लयच पैसे वाढवलेत. म्हणजे आता मी कॉलेजला लोणावळ्यातून जायचो ना, तर मला 20 रुपये तिकीट होतं, बरोबर. नाही रे, एवढं पण नको खरं बोलू. 20 रुपये होतं. आणि आता जरा जायचं झालं PMPL नी, तर मला येऊन जाऊन 100 रुपये तिकिटाचेच जातात. पॉइंट नाही ना काही जेवढं राव. मी एप्रिलला जरी घेऊन गेलो, एप्रिलला जिल्हा 25 एव्हरेज आहे. 25 एव्हरेज आहे. नाही 50 नाही रे. अरे 50 पकडून चाल ना, चल 100 नाही रे, येऊन जाऊन 100चं पेट्रोल जातं. काय फरक पडतो. 100चं पेट्रोल नाही, 100 नाही, मग? येऊन जाऊन 150 नाही, 110 120 रुपयाचं ठीक आहे पेट्रोल ना, जातं. पण गाडी आमची आहे. हा, म्हणजे ते मनावरती आहे गाईज. म्हणजे काय टाइम नाही, काय नाही, बंधन नाही कशाचं. म्हणजे गाडीला स्टार्टर मारा. पण आता कसं आहे, त्या दिवशी चाललो होतो असंच कॉलेजला, आणि जाता जाता गाडीचं इंजिन लॉक. डायरेक्ट शोरूमला नेऊन सोडली गाडी, आणि शोरूम वाला म्हणतोय इंजिन लॉक आहे. तर शोरूम वाल्याने खडा 20,000ला बांबू लागण असं सांगितलेलं आहे. तर आता आमची गाडी अशी आदत ना मध्यात, नेमकी या लेनला पण नाही त्या लेनला पण नाही, तर लय प्रमाणाबाहेर गर्दी आहे. आणि आईच्या गावात राव एवढी कशी काय गर्दी होती राव. हे कसं आहे, खंडाळा, खोपोली आणि मुंबई यांची सगळ्यांची पब्लिक इकडेच. आणि मुंबईला कसं आहे, वरच्या हायवेला. कोल्हापूरच्या पन्हाळा. हा, ठीक आहे ठीक आहे. आता मला पुढचं नाही आता तुम्ही बोलायचं. बघू शकता, मला तोंड लाल झालंय कारण हिने ब्रेक मारलाय. आता याची लाईट एवढी इंटेन्स आहे की मला त्यांनी लाल केलाय डायरेक्ट. पुरा ठेला लाल आहे. आता नीट झालं स्क्रीन टोन. तर आता जाऊ दे, जरा गर्दी रिकामी झाल्यावर ब्लॉग चालू करू आपण.
कारण ते एखाद्याला असं हात लांब केला आणि टंकन लागलं उगाच भांडणाचा कार होईल. उगाच आम्हाला 2-3 जण मारतील. हा नको. म्हणजे काय तर जाऊ दे. भीती वाटली पाहिजे, डर होना चाहिए. डरणं जरुरी आहे. तर चालतंय, भेटूया नेक्स्ट सीन मध्ये. सो गाईज आता मारला आज पण गाडीची तर परत एक राऊंड. तर फ्लॅश चालू करतो जरा. हा तर मारला गाडीची तर परत एक राऊंड आणि या आलू तुझ्या खायला. आलू. तर आता जेलीची डिलिव्हरी देतो आणि आजचा ब्लॉग इथंच संपूया. तब तक के लिए देखते रहिए, हंसते रहिए और सब्सक्राइब करो गाईज, सब्सक्राइब करो. मी एक खरं सांगू का, आम्ही लय तुम्हाला काय सांगतो. काय नाही गाईज, हे येडे. तर मिलते नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय.